नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. या आधीच्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडतात हे पाहिले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व काय आहे हे बघणार आहोत. कलियुगातील सर्वोत्कृष्ट उपासना आहे ते म्हणजे नामस्मरण करणे. स्वामींच्या सेवेमध्ये त्यांच्या चरित्राचे वाचन करणे आणि त्यांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी तारक बीज मंत्राचे जप करणे या महत्त्वाच्या सेवा सांगितल्या जातात. या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो चालक मालक पालक आहे, ब्रह्मांड नायक आहे, विश्वनायक आहे, त्याची सर्व शक्ती या नामात सामावलेली आहे. या नावाचा जप करणाऱ्या व्यक्तीला ही शक्ती मिळत असे. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये सर्वप्रथम त्यांच्या या तारक बीज मंत्राची सेवा करण्यास सांगितली जाते. हा असा मंत्र आहे की तुम्ही चालता बोलता उठता बसता काम करताना या नामाचा जप करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये सुद्धा या मंत्राची महती सांगितलेली आहे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेणे सर्वार्थ पाविजे. याचाच अर्थ असा की जो या मंत्राचा दिवस रात्र जप करत राहतो त्याच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, श्रेष्ठ, प्रतिभाशाली, सामर्थ्यवान, शुभ, पवित्रतेचे प्रतीक. स्वा म्हणजे भस्म करणे, स्वाहा करणे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, षड्रिपू, ईर्षा, थोडक्यात काय तर मीपणा स्वाहा करणे. समर्थ म्हणजे अशक्यही शक्य करणारी शक्ती. स्वामींचे नामस्मरण करणे म्हणजे स्वामींचे श्रेष्ठ पूजन आहे. स्वामींना शरण जाण्याचा मार्ग आहे. आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असे. अशावेळी नामरूपाने सदैव ते आपल्याबरोबर अडचणीच्या काळात आपला मार्ग सुखकर करत असतात. पूर्वसंचित संपल्याशिवाय आपल्याला साधनेची प्रचिती येत नाही. म्हणून नामाला सोडू नये, कारण आज ना उद्या नाम हे आपले काम करतेच. स्वामींनी जो उपदेश केला आहे त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम नामस्मरणालाच विशेष महत्त्व दिलेले आहे. स्वतः स्वामींचीच अशी शिकवण आहे की आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्षप्राप्ती होईल. एकदा सेवेकऱ्यांनी सुद्धा स्वामींना असे विचारले की स्वामी, आम्ही तुमचा जप करतो, तुम्ही कोणाचा जप करता? तेव्हा स्वामींनी उत्तर दिले की जो माझा जप करतो मी त्याला जपतो. म्हणजेच नामस्मरण करणारा व्यक्ती हा महाराजांना अत्यंत प्रिय असतो. त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहावे. नामस्मरण करण्याची सवयच लावून घ्यावी, त्याचा सतत सराव करावा. खास स्वामींसमोर बसून नामस्मरण करण्यासाठी 5 मिनिटं का होईना पण दिवसातून वेळ नक्की काढावा. तुमच्याकडे माळ नसेल तरीही चालेल, पण फक्त ध्यानस्थ होऊन डोळे मिटूनसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाने स्वतःमध्ये बदल होऊ लागतात. आपले मन हे समाधानी आणि शांत होऊ लागते. मनाची चंचलता, उतावळेपणा कमी झाल्यामुळे आपली विचारशक्ती वाढते. त्यामुळे आपण एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडून अशा शांत मनाने केलेले कुठलेही काम यशस्वी होऊ लागते. जर तुम्हाला चिंता, टेन्शन असेल, भीती वाटत असेल तर अशा वेळेला स्वामींचे नामस्मरण करावे. याने आपल्या मनातील भीती नाहीशी होऊन चिंता दूर होतात. सतत आपल्याबरोबर एक शक्ती असल्याचा अनुभव येत राहतो. त्यामुळे आपल्याला मानसिक बळ मिळते आणि ताणतणाव कमी झाल्यामुळे आपल्याला शांत झोपही लागते. झोपतानासुद्धा महाराजांचे नामस्मरण करत करतच झोपावे. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदते. नामस्मरणाने घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार होतात. याने वास्तुदोष नष्ट होतो, वास्तुशुद्धी होते आणि घरामध्ये प्रसन्नता वाढते. नामस्मरणाने षड्रिपूंचा नाश होतो. सुरुवातीला रागीट, अहंकारी, अभिमानी असलेल्या व्यक्तीचे स्वभावदोषही हळूहळू कमी होऊ लागतात. व्यक्तीला चांगली बुद्धी प्राप्त होते. स्वभावदोष कमी झाल्याने व्यक्तीच्या वागणुकीमध्येही बदल होतो. अशा व्यक्तीच्या हातून चांगली कृत्ये घडू लागतात आणि त्याचे पापही नष्ट होते. नामस्मरणाने आपली या जन्मीची किंवा अनेक जन्मांची जी काही पापकर्मे असतात ती हळूहळू नष्ट होऊ लागतात. सतत नामस्मरण करत राहिल्याने आपल्याभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते. त्यामुळे जी काही प्राणघातक संकटे असतात, आपल्या मार्गातील विघ्न असतात, ती नष्ट होतात. आपले सर्व अडचणींपासून संरक्षण होते. बाहेरील काही बाधा असेल तर त्यांचाही त्रास आपल्याला होत नाही. एखादा दीर्घ आजार असेल तर त्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागतो आणि आपले आरोग्य सुधारते. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता. याचा अर्थ असा होतो की धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही.
सतत नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. स्वामींच्या नामस्मरणात लहान मोठा स्त्री पुरुष जात धर्म असे कोणतेही बंधन नसते, वयाचेही बंधन नसते. तुम्ही तुमच्या लहान मुलांना स्वामींच्या नावाची गोडी आत्तापासूनच लावून द्या. कधीकधी आपल्याला अनेक संकटांचा दुःखांचा सामना करावा लागतो. अशा वेळेला प्रश्न पडतो की स्वामी आपली मदत कशी आणि कधी करणार. तर अशा वेळेला आपली सेवेची पुण्याई, आपला सेवेचा बँक बॅलन्स कुठेतरी कमी पडत असावा. त्यामुळे आपले प्रश्न लवकर मार्गी लागत नाहीत. त्यामुळे इतर कोणतीही सेवा करणे शक्य नसल्यास नामस्मरणाची सेवा करावी आणि ती वाढवत न्यावी. म्हणजे स्वामीही आपली कामे लवकर मार्गी लावतील. स्वामींची सेवा करताना आपले आचरण नेहमी चांगले ठेवावे, जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेची प्रचिती लवकर येईल. श्री स्वामीचरित्र सारामृतातच सांगण्यात आलेले आहे की सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. याचाच अर्थ असा की जो व्यक्ती नामस्मरण करतो तो सुखी आयुष्य जगतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून न राहता अशा व्यक्तीला अंती मोक्षप्राप्ती होते. असे हे नामस्मरणाचे अतिशय महत्त्व आहे. स्वामींची सेवा खूप साधी सोपी आहे. स्वामींना फक्त प्रामाणिक भक्ती हवी असते. त्यामुळे स्वामींचे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवाही करतात. त्यामध्ये स्वामींचा 1.25 लाख जप किंवा 1 कोटी, 10 कोटी जप, 12 कोटी अशा पद्धतीचे जपही केले जातात. महाराजांच्या लिखित नामजपाची सेवाही खूप सुंदर आहे. या दोन्ही विषयांची सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर तेही आपण नक्की बघा. तर तुम्हीही सतत नामस्मरण करून स्वामी नावाची गोडी लावून घ्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.